श्री स्वामी समर्थ. मी डॉक्टर स्नेहल रवींद्र गुगे. ज्या प्रकारे मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणले होते की मी माझ्या सासरी जाणार आहे म्हणून पानेगाव येथे, तालुका अंबड, जिल्हा जालना, हे माझं सासर आहे, तिथे मी जाणार आहे व्हिडिओमध्ये म्हणले होते. त्याचप्रमाणे मी काल सोमवारी माझ्या सासरी जाण्यासाठी अंबड पोलीस स्टेशनला एक अर्ज दिला पोलीस प्रोटेक्शनसाठी. मला तिथून एक लेडीज कॉन्स्टेबल आणि एक जेंट्स कॉन्स्टेबल भेटले. त्यानंतर आम्ही गाडी घेऊन माझ्या सासरी निघालो. तिथं गेल्यानंतर काय घडलं, काय नाही घडलं, तो रस्ता कसा आहे, जर तिथं गेल्यानंतर काही माझ्यावर जीवघेणा हल्ला झाला, माझ्यासोबत काही झालं, तर तिथं पोलीस पोहोचण्यासाठी किती वेळ लागू शकतो ते तुम्ही तो रस्ता बघून पाहू शकता. तुम्हाला समजेल ते तो रस्ता कसा आहे ते. पोलीस प्रोटेक्शन घेऊन तिथे गेल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये मी ज्या वेळेस पोलीस प्रोटेक्शन मागायला गेले, अर्ज द्यायला गेले, त्याच वेळेस त्यांना तिथे समजलं की मी येत आहे म्हणून गावाकडे. तर तिथे पोहोचल्यानंतर अशी सिच्युएशन होती की त्यांनी दाराचे कुलप लावले होते. तारेच्या कुंपणाला जे गेट आहे त्याला पण कुलूप लावलं होतं. हिरवा कपडा सगळ्या तारेच्या कुंपणाला बांधलेला होता आणि ते लोक तिथून पळून गेले होते. आणि ते पळून घेऊन दुसरीकडे कुठं नाही, माझ्याच भावकीमध्ये मागे जे घर आहे त्यांच्या तिथे जाऊन लपून बसले होते. तर मला गावातून समजलं की ते कोणत्या ठिकाणी लपून बसलेले आहेत, कोण व्यक्ती आहे जो त्यांना दरवेळेस लपवण्याचं काम करतो. तर त्या व्यक्तीवर अंबड पोलीस स्टेशनमध्ये कायदेशीर कारवाई मी करणार आहे. तसेच माझी जी सरपंच ननंद आहे योगिता संजय सानप, हिच्या सासरा यांचा नवरा मला दरवेळेस म्हणतात की तुझा तो नवरा इथं आहे, तू का येत नाही म्हणून. मी खूपदा आले आणि खूपदा ह्यांनी असंच माझ्या नवऱ्याला पळून लावलं. सासरकडचे लोक आणि नवरा, माझी जी ननंद आहे योगिता संजय सानप, ही त्यांना पळून लपून बसायला लावते मी येऊपर्यंत, आणि मी गेल्यानंतर ते लोक बाहेर निघतात. तर तिथं गेल्यानंतर तिथं जे लोक होते त्यांच्यामध्ये योगिता संजय सानपने त्यांचे 2 चमचे होते, ते पण तिथं होते दाखल की काय काय घडते, काय काय नाही बघण्यासाठी. तिथं तारेच्या कुंपणाला गेट बघितलं मी. तारेच्या कुंपणाला जे कुलूप लावलेलं होतं ते बघितलं गेटला. त्याच्यानंतर मी साईडला गेले, कारण मला माहित होतं कुठून तारेचं कुंपण थोडंसं वीक आहे म्हणून. त्या साईडला गेले मी. तिथून तारेच्या कुंपणावरून वरती चढल्यानंतर तिथे बघितलं मी तर 2 रूमला कुलूप लावलेले होते आणि एका रूमला त्यांनी फक्त कडी लावलेली होती. तर तो जी रूम आहे ती माझ्या नवऱ्याची रूम होती. त्यानंतर मी ती कडी उघडली. ह्या सगळं घडत असताना माझ्यासोबत लेडीज कॉन्स्टेबल आणि जेंट्स कॉन्स्टेबल दोन्ही पण पोलीसवाले होते. मी दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्यानंतर तिथं माझ्या नवऱ्याचे कपडे दिसले मला. त्याच्यानंतर माझ्या नवऱ्याचा लॅपटॉप दिसला. आणि हे लोक जे आहेत माझे सासरकडचे लोक, हे सगळ्यांना सांगत फिरतात की आमची आर्थिक परिस्थिती खूप खराब आहे. हे असं खोटं दाखवण्याचा प्रयत्न करतायत. माझा नवरा जॉब करत आहे. तो लॅपटॉप माझ्या नवऱ्याचा होता. तिथून तो मी लॅपटॉप घेतला आणि तो लॅपटॉप घेऊन मी माझ्यासोबत आले. मी पोलिसांच्या समोर लॅपटॉप आणलेला आहे तो. आणि मी पोलिसांना माझ्या तिथून निघताना मी सर्व गोष्टी तिथे बोललेली आहे. त्या रेकॉर्डिंग्स वगैरे व्हिडिओ जे आहेत ते मी सगळं तुम्हाला दाखवू शकते. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तिथे काय काय घडलं, काय नाही घडलं ते. तर या प्रकारे या सगळ्या तिथे गोष्टी घडत होत्या. लोकांजवळ म्हणतात ते कोर्टात टाकलं. कोर्टात काय टाकलं असं की ही नांदत नाही. अरे मी माझ्याच नवऱ्याच्या पुण्याच्या फ्लॅटमध्ये मॅजेस्टिक मॅनहॅटनमध्ये राहते. मी माझ्याच नवऱ्याच्या प्रत्येक सणाला मी पोलीस प्रोटेक्शन घेऊन मी गावाकडे जाते. त्याचे व्हिडिओ, त्याचे प्रूफ, त्याचे अर्ज पोलीस स्टेशनला केलेले, CP ऑफिस संभाजीनगर, त्याच्यानंतर SP ऑफिस जालना, अंबड पोलीस स्टेशन यांना वेळोवेळी केलेले अर्ज माझ्याकडे आहेत, व्हिडिओज आहेत, फोटोज आहेत. आणि तुम्ही लोकांना सांगता मी नांदत नाही. अरे जर मी आले त्याच्यानंतर तुम्ही गावाकडच्या घरातून पळून जाता कुलूप लावून, तर तुम्ही कसं काय म्हणू शकता मी नांदत नाही. असे जे खोटे ब्लेम करतात. आणि मुलींना किंवा मुलं सुद्धा ज्यांना 1 साइडेड डिवोर्स पाहिजे असतो ते असे खोटे ब्लेम करतात. मुलींवर खोटे आरोप करतात किंवा मुलांवर खोटे आरोप करतात, डिवोर्स टाकतात. आणि त्यांना माहिती आहे की समोरचा व्यक्ती एवढ्या दिवस, मुलीच्या केसमध्ये समोरचे आई वडील एवढ्या दिवस ही केस खेळू शकत नाही, मग ते टॉर्चर होतील आणि त्यानंतर ते डिवोर्स द्यायला तयार होतील. अशा प्रकारे खोटे आरोप करून हा माझा नवरा आहे, त्याने कोर्टामध्ये काही टाकलेलं असेल, मला काही नोटीस आलेली नाहीये, जेव्हा येईल तेव्हा मी पाहून घेईल. तर अशा प्रकारे जे मला धमक्या देत आहे, टाकून काय टाकलं असं ती नांदत नाही. पण हे टाकलं का की ती गावाकडे आल्यानंतर आम्ही कुलूप लावून पळून जातो.
मग हे जे खोटं आहे हे तुमच्या सगळ्यांच्या समोर आणण्यासाठी मी ही व्हिडिओ सोशल मीडियावर टाकणार आहे आणि हे व्हिडिओ टाकतच राहणार आहे. कारण की माझी चूक नसताना मी माझ्यावर केलेले खोटे आरोप 10-10 वर्ष माझी लाईफ स्पॉइल करून घेऊ शकत नाही. त्याच्यामध्ये माझी काहीही चूक नाही. अरे तू खोटा नाहीये ना, तू ये ना सगळ्यांच्या समोर, गावाच्या समोर ये. मी पूर्ण गाव जमा करते. गाव काय, मी पूर्ण प्रेस कॉन्फरन्स घेते. प्रेस कॉन्फरन्समध्ये त्याने आणि त्याच्या फॅमिलीने समोर यावे. माझ्याकडे असे पुरावे आहेत की सगळ्या लोकांच्या अंगावर काटा उभा राहिला असे पुरावे आहेत माझ्याकडं. आणि त्यांना माहितीये की ही आपल्याला ओपन करेल सगळ्या जगासमोर. त्याच्यामुळं हे लोक असे पळून जातात. आणि हा सर्व हे जे प्रकार घडतोय माझ्यासोबत, हे पळून जाणं, लपून बसणं, ह्याचा पूर्ण सल्लेगार माझी नंदा योगिता संजय सानप आणि शिवाजी सानप आहे, जे स्वतःच्या सरपंच पदाचा वापर करून हा सगळा अन्याय हे लोक माझ्यासोबत घडून आणत आहेत. आणि लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये शिवाजी सानप आणि माझी ननंद योगिता संजय सानप हिने सरपंच पदाच्या नावाखाली काय काय घोटाळे केले आहेत, त्यांच्याबद्दल काय काय कंप्लेंट झालेल्या आहेत, त्यांचे सर्व घोटाळ्यांचे कागदपत्र माझ्यापर्यंत पोहोचलेले आहेत. आणि त्या घोटाळ्यांच्या कागदपत्रावर व्हिडिओ तर बनवणारच मी, पण मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन ह्या सगळ्या गोष्टीचा जाब प्रशासनाला विचारणार की का असा कुणाचा त्यांच्यावर राजकीय दबाव आहे म्हणून ह्यांच्यावर ऍक्शन होत नाही, असा कुणाचा हात आहे माझ्या नंदेच्या डोक्यावर, राजकीय असा कुणाचा दबाव आहे की त्यामुळे माझ्या नंदेवर कोणतीही कायदेशीर कारवाई होत नाही, तिने एवढे घोटाळे करून पण. कोणाचा असा सपोर्ट आहे त्यांना, राजकीय सपोर्ट, जेणेकरून की ह्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई होत नाही. एवढ्या सगळ्या गावाकडच्या लोकांवर अन्याय चालू आहे. माझ्या पर्सनल लाईफमध्ये माझा संसार तर तिने पदाचा वापर करून मोडलाच, माझ्या आईवडिलांकडून पैसे लुबाडलेच, पण गावातील लोकांवर सुद्धा खूप अन्याय चालू आहे. पैशाचे घोटाळे जे काही आहेत ते मी विथ प्रूफ दाखवणार आहे. मी मनाने काहीच बोलणार नाही, तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं प्रूफ दिलं जाणार आहे. आणि माझ्याकडे जे कागदपत्र आहेत त्याचे बंच मी प्रत्येक मंत्र्याला स्वतः जाऊन देणार आहे. मुख्यमंत्र्याच्या हातामध्ये ते स्वतः जाऊन वर्षा बंगल्यावर मी तो बंच देणार आहे. आणि यावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. हिने जे घोटाळे केले आहेत ते सगळे उघड आलेच पाहिजे. कारण की अशा पदाचा वापर करून लोकांच्या लेकरांवर अन्याय करणं, प्लस ज्यांनी तुम्हाला निवडून दिलंय त्या लोकांना पैसे देऊन आपला मतदान द्यायला लावणं आणि त्यानंतर त्या लोकांना असं लुबाडणं किंवा त्यांच्यावर असा अत्याचार करणं, हे खरंच खूप चुकीचं आहे. आणि मी माझ्या नंदेला सगळ्या मीडिया समोर ओपन करणार आहे. प्रेस कॉन्फरन्स घेऊन तिचे सगळे कागद मी समोर करणार आहे. आता ते कागद माझ्याकडे आलेले आहेत, त्याच्यावर माझी स्टडी चालू आहे. आणि लवकरच मी ते कागदांसहित तिचा खरा चेहरा, त्या लोकांचा खरा चेहरा मी लवकरच मीडिया समोर ओपन करणार आहे. आणि जेव्हा हे सगळं घडलं गावाकडे तिथे, त्यावेळेस तिथून मी निघून जाताना माझ्यासोबत जे पोलीस आले होते त्यांना माझ्या सासऱ्याचा फोन आला की माझ्या सुनेने तो लॅपटॉप घेऊन गेला आहे म्हणून माझा, तर त्याच्यानंतर तो लॅपटॉप आम्हाला वापस पाहिजे. बरं, तुम्हाला लॅपटॉप वापस पाहिजे होता तर तुम्ही पळूनच जायचं नव्हतं. तुम्ही खोटे नाही तर तुम्ही लपता कशाला? समोर या, माझ्यासमोर बसा, सांगा माझी काय चूक येते. तुम्ही खोटे आहेत, तुमच्या चुका आहेत, मी तुम्हाला उघड करीन म्हणून हे लोकांच्या समोर येत नाहीत. त्याच्यानंतर मी सर मला बोलले की तुम्ही तो लॅपटॉप वापस देऊन टाका, असं तसं तुम्ही चोरी केली. माझ्या नवऱ्याचा लॅपटॉप मी घेणं, बायकोने घेणं याला चोरी म्हणत नाहीत. आणि मी पोलीस स्टेशनमध्ये, अंबड पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मी तिथं व्हिडिओ बनवला की हा लॅपटॉप माझ्या नवऱ्याचा आहे, तो लॅपटॉप मी माझ्यासोबत घेऊन चालले आहे. कारण माझा नवरा म्हणतो मी जॉब करत नाही आणि वरतून माझा नवरा असा म्हणतो की मी जॉब करत नाही, माझी आर्थिक परिस्थिती खूप खराब आहे. माझा नवरा जॉब करतो, त्याचा लॅपटॉप माझ्याकडे आहे आणि त्या व्यक्तीने जर त्याचा लॅपटॉप पाहिजे असेल तर माझ्या समोर यावं, माझ्या प्रश्नांचे उत्तर द्यावे, त्यांनी लपून बसू नये आणि त्यांचा लॅपटॉप त्यांनी घेऊन जावा. असं मी पोलीस स्टेशनमध्ये व्हिडिओ बनवून आलेली आहे. त्या व्हिडिओला मी पी.आय. घोडके साहेबांना पण तो व्हिडिओ टाकलेला आहे. आणि माझ्यासोबत जे पोलीस आले होते जायबाय सर, त्यांना पण तो व्हिडिओ टाकलेला आहे. आणि मला जायबाय सर वेळोवेळी असं म्हणत होते की आता तुम्ही लॅपटॉप आणलाय तर आम्ही तुम्हाला आता पुढच्या वेळेस पोलीस प्रोटेक्शनच देणार नाही. सर, मी माझ्या नवऱ्याला बाहेर काढण्यासाठी माझ्याकडे कोणताही पर्याय उरला नव्हता म्हणून मी तो लॅपटॉप माझ्या सोबत आणला.
कारण माझा नवरा कुठेतरी पुढे येईल लॅपटॉपसाठी आणि माझ्या प्रश्नाचे उत्तर मला भेटतील म्हणून तो लॅपटॉप आणला. आणि तुम्ही मला पोलीस प्रोटेक्शन देणार नाही अशी जी धमकी देत होतात ती खूप चुकीचं आहे. मी काहीच चुकीचं केलेलं नाही. मला नाही वाटत की मी लॅपटॉप घेऊन आले हे चुकीचं केलंय. माझ्या नवऱ्याचा लॅपटॉप आहे तो काय मी चोरलेला नाहीये. माझा हक्क आहे त्याच्यावर. तर तुम्ही हे जे चोरी केली वगैरे हे शब्द तुम्ही वापरणं योग्य नाहीये. आणि पोलीस प्रोटेक्शन मला पोलीस प्रोटेक्शन तर लागणारच आहे कारण मला माझ्या सासरी तर जावंच लागणार आहे. पण एवढीच विनंती आहे की असं बोलून मला तुम्ही हे असं केलं तर पोलीस प्रोटेक्शन भेटणार नाही, तसं केलं तर पोलीस प्रोटेक्शन भेटणार नाही. माझी एवढीच विनंती आहे, मला तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन द्यावंच लागेल कारण की माझा जीव धोक्यात आहे हे तुम्हाला माहित आहे. PI साहेबांना पण माहित आहे म्हणूनच त्यांनी पोलीस प्रोटेक्शन दिलं. जर माझ्यासोबत माझ्या जीवाला काही झालं तर याचा जिम्मेदार कोण राहणार तुम्ही पोलीस प्रोटेक्शन नाही दिलं तर? मी तर तुमच्याकडे पोलीस प्रोटेक्शन मागायला येणार आहे. तुम्हाला द्यायचं नाही द्यायचं तो तुमचा प्रश्न राहिला. आणि माझ्या जीवाला काही झालं तर प्रशासन जिम्मेदार राहील हे मी अजून पण बोलून दाखवते. आणि मी तुम्हाला तिथे काय घडलं याचे व्हिडिओ याच्यासोबत टाकणार आहे, ते पण व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. थँक्यू. आता काय करायचं मी सांगा? घ्या आता घराची हा कसं नांदायचं मी? हा कसं नांदायचं? आणि इकडं नांदती तर पुण्याच्या घरात कसं नांदायचं? हे इकडं बघा, हे कुलूप लावलंय त्यांनी. हे इथं कुलूप लावलंय त्यांनी. मला म्हणते मुलगी नांदत नाही. आणि आता मी पोलीस प्रोटेक्शन घेऊन आले इथं. हे पोलीस पाटील आलेले तिथं. हे इथं जायभाय सर आले पोलीस, अंबड पोलीस स्टेशनचे. एक लेडीज कॉन्स्टेबल आली आणि ह्यांनी आता दरवाजे लावून कुलप बिल्प लावून हे पळून गेले आहेत घरातून. हे कुलप लावलंय आणि पळून गेलेत घरातून. हे इथं आले मी गावाकडं. हे यांनी अशी कुलप लावलेली तिथं. हे इथं कुलूप लावलेले. हे लोक म्हणतात मला मी नांदत नाही म्हणून. म्हणतात आम्ही कोर्टात टाकले. काय टाकलं असून कोर्टामध्ये? नांदत नाही म्हणून टाकलं असन. जर मी इथं येते नांदण्यासाठी येत असन आणि हे लोक जर कुलूप लावून पळून जात असतील तर ह्याच्यामध्ये कोण जिम्मेदार राहिलं? असे खोटे आरोप करतात आणि सगळे आता पळून गेलेत. पोलीस स्टेशनमध्ये मी पोलीस प्रोटेक्शन घ्यायला गेल्यानंतर त्यांना हे माहीत झालं की मी इथं येणार आहे म्हणून. त्यानंतर ह्या इथलच्या लोकांनी त्यांना माहीत केल्यानंतर ते पळून गेलेत. हे बघा, तुम्ही स्वतः बघू शकता. हे कुलूप लावलेले. हे माझ्या नवऱ्याचं इथं जॅकेट आहे. हे म्हणतात माझा नवरा राहत नाही म्हणून इथं राहतो. मला म्हणते तुझा नवरा गावाकडेच आहे, तुझा नवरा गावाकडे आहे. मग मी जर शोधायला आले माझ्या नवऱ्याला तर का लपवतेत माझ्या नवऱ्याला ते? हे माझ्या नवऱ्याचं. हे ह्यांनी माझ्यासोबत काय खेळ लावलाय हो? काय लावलाय हो खेळ माझ्यासोबत? काय करायचं मी? अंधार केलाय. हे सगळे पळून गेलेले आहेत. माझ्या नवऱ्याला लपून ठेवलंय. मला म्हणते ही नांदत नाही म्हणून. मी इथं आल्यानंतर हे माझ्या नवऱ्याला लपवतेत. कुलूप लावून सगळे पळून गेलेत. काय करायचं मी? काय करते प्रशासन? काही करू शकते का प्रशासन? ह्यांच्यावर काही ऍक्शन का घेत नाही प्रशासन?
का माझा खून होऊपर्यंत माझ्यावर कोणता ह्यांनी आत्महत्या करायची माझ्यावर वेळ आणणार आहेत का? मी आत्महत्या केल्यानंतर तुम्ही ऍक्शन घेणार आहेत का यांच्यावर? अशा प्रकारे टॉर्चर चालू आहे मला इतक्या दिवसापासून ह्या लोकांचा. ह्यांनी 100% काहीतरी घोटाळा केलाय, लग्न बिग्न केलेले म्हणून असे झाकेटापे करतात हे लोक ह्यांचे. नांदायचं असं नांदायचं का? हा, कुलप लावून पळून गेल्यावर मी कसं नांदायचंय? काय चुकतंय माझं? मला म्हणते तुझा नवरा गावाकडे, तू गावाकडे काय येत नाही. मग मी आले तर असं काला पुईते त्याला? हे काय? ही माझ्या नवऱ्याची जीन्स आहे. हा, ह्यो माझ्या नवऱ्याचा कपडे. इथंच राहतोय माझा नवरा, माझ्या समोर आणा माझा नवरा. चला, ज्यांनी कोणी लपविला असता नवरा माझ्या समोर आणा माझा नवरा. चला, ज्यांनी कोणी लपविला असेल ना त्यांना भगवान बाबा वामन भाऊ त्यांच्या घराची काठी कुपाटी लावीन. काय खेळ लावलाय माझा? हा, काय आयुष्याचा खेळ? अरे तू फालतू होता तर तू लग्न कशाला केलं माझ्यासोबत? मला म्हणते सर मला सरपंचाकडे जायचंय. मला सरपंचाकडे जायचंय. तो सरपंच म्हणतो ना मला की तुझा नवरा इथंच आहे, तू ये म्हणतो ना. मला त्याला विचारायचंय. हा, आता सरपंच जर पळाला ना मी माफ नाही करणार त्या सरपंचाला सुद्धा. चल, मी सरपंचाच्या घरी जाते. तो जर पळाला त्याच्या दारातून उठत नाही मी आजच्या दिवस. काय करायचंय माझ्या आयुष्याचं सांगा तुम्ही सर. असं लपून बसल्या मला म्हणतात नांदत नाही. कसं नांदायचं मी सांगा? खाली या बरं, मग बोला. बरं खाली या, दमाने. सर का तोडायचंय मला ते. मला चूक नाही ना, ह्यांचं काय जाळायचंय? नाही नाही, कसं राहायचं? असे पळून जातात का? माझ्या जीवाला काय झालं? तुम्ही जिम्मेदारी घेता का सगळे? आतमध्ये कुलूप लावून काय करणार? कोणते आई वडील मायलेक राहिलं पोलीस प्रोटेक्शन. आणि काय टाकते? नांदत नाही म्हणून टाकते. कोर्टात काय टाकलं असं? नांदत नाही म्हणून टाकलं असं ना. मला नाही उतरता येत इथून. जाता कसं आलं मग? सरक. माझ्यासोबत जो खेळ लावलाय ना, तुम्ही चुकीचा माणूस निवडलाय. तुम्ही माझ्यावर खूप अन्याय केलाय. तुम्ही काय व्हिडिओ बनवायलात का सर? नाही हो, माझा मोबाईल चेक कर. चला, मी काही इथला नाही. तुम्हाला पटतंय का हे? सांगा ना. पटतंय का? बाहेर आले का आले? तुम्हाला पटतंय का भाऊ? नाही, मी आले नाही, कधीच आले नाही मी. लक्ष्मी कुणी बसविले सांगा. व्हिडिओ नाही काढत तुमचा, भिऊ नका. हे जॉकेट राहू दे, थंडी. कुठे ते पोलीस पाटील कुठे आहेत? पळवला का रवींद्र घुगे तुम्ही? वा भगवान बाबाची वामन भाऊची शपथ. मला सांगा पाटील, कसं नांदायचं मी इथं? काय करायचंय? मला सांगा, ऐका. मी काय करायचं तुम्ही सांगा. मला सांगा मी काय करायचं. तुमचं कुठं नाही टाकणार मी काय करायचं तुम्ही सांगा. आता तुम्ही आता तेच तुमचा प्रश्न. बरं, नांदायचं नसतं मी आले असते का इथं? मग तुम्ही राहायचं मग इथं जायचं घरी. कसं राहायचं? जायचंच कुलप कशाला? लावलेत. आणि हे जो माणूस आता बोलत होता का, हा माणूस मला म्हणतोय की ह्यांनी सोनं चोरलंय म्हणून असं आम्ही ह्यांच्यावर आरोप करणार आहेत. माझ्या घरात मी सोनं चोरायला जाईन का? म्हणजे मग नांदायला आल्यानंतर चोरीचे आरोप घालणार का माझ्यावर? मग कसं नांदायचं सांगा? हा, काय खेळ लावला ह्यांनी? संसार असतो, गोडीन राहायचं तुम्ही. हा, लपून बसल्यावर काय संसार करायचा? हे आंबड पोलीस स्टेशन आहे. माझा नवरा घरी नव्हता, त्याच्यामुळे मी त्याचा लॅपटॉप उचलून आणलेला आहे आणि हा लॅपटॉप मी घेऊन जात आहे. त्याने स्वतः समोर यायचं, माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आणि हा लॅपटॉप घेऊन जायचा. तोपर्यंत मी कुणीही पोलीस स्टेशनमध्ये कोणत्याही कर्मचाऱ्यांनी माझ्यावर जोर जबरदस्ती केलेलं जमणार नाही. माझ्या नवऱ्याचा लॅपटॉप आहे. मी काही कुणाच्या वस्तूची चोरी करत नाहीये. त्याच्यामुळे माझ्यावर खोटे आरोप करू नये आणि खोटे गुन्हे दाखल करू नये. मी माझ्या नवऱ्याची वस्तू घेऊन जात आहे कारण तो लपून